चुकीचं याच्यामध्ये 2018 नंतर परवानग्या दिल्या गेल्यात हे मी अजिबात नाकारत नाही, परंतु याची सविस्तर चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 7 मध्ये हेमंत पाटील मंत्री महोदय उपस्थित आहेत, परंतु सदस्य आलेले नाही आहे. मी आता अर्धा तास चर्चा तिसरी योगेश टिळेकरजी. ऑलरेडी निरोप दिलेला आहे, ते येत आहेत. ते रेग्युलरमध्ये आता आपल्याला स्पेशल सेटिंग आहे. सभापती महोदय, आपण बघतोय ना, तर लास्टला मी निर्णय घेतो ना. थांबा बस. धन्यवाद सभापती महोदय. अर्धा तास चर्चेच्या अनुसाराने मी माझ्या पुणे शहरातील कोंढवा खुर्द NIBM मिठानगर कौसरबाग परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करायला उभा आहे. सभापती महोदय, या परिसरातील नागरिक पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष सर्व जाती धर्मातले पंथाचे लोक एकत्र राहून काम करतायत, परंतु मागच्या काही वर्षामध्ये या कोंढवा खुर्द मिठानगर कौसरबाग परिसरामध्ये एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक वळणावर उभा आहे. याचं कारण 2022 सालापासून या परिसरामध्ये महाराष्ट्र दहशतवादी पथक ATS, पुणे शहर पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा NIA यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून अनेक संशयितांची चौकशी केली असता दहशतवादांचे केंद्र सापडणे, स्फोटके तयार करणे, त्याचे कारखाने चालवणे, दहशतवादी प्रशिक्षण दिले जाणे, बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवणे, आजही परिस्थिती समोर आलेली आहे. सभापती महोदय, ही परिस्थिती कोंढवा खुर्द मिठानगर परिसरापुरती मर्यादित नसून पुणे शहर, महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारी ही परिस्थिती आहे. देशाविरुद्ध कारवाईच्या आणि बांगलादेश घुसखोरी, अंमली पदार्थी विरोधी पथकाने पकडलेले अफीम MD जप्त करणे. सभापती महोदय, दहशतवाद, घुसखोरी आणि ड्रग्ज या 3 विचित्र तिकुटाने या तरुण पिढीला आणि समाजाची शांतता उद्ध्वस्त करण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी झालं. सभापती महोदय, 26 सप्टेंबर 2022 रोजी एक मोर्चा या परिसरामध्ये झाला आणि या मोर्चामध्ये पाकिस्तान जिंदाबाद, भारत देशाच्या विरोधाच्या घोषणा या ठिकाणी झाल्या. या परिसरामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI याचं मुख्यालय आहे. 6 आरोपींना सभापती महोदय अटक झाली. 2023 साली मुंबई विमानतळावरती 2 दहशतवाद्यांना अटक केली आणि तेही 2 दहशतवादी त्या भागामध्ये कोंढवा खुर्द मिठानगर परिसरामध्ये भाड्याने राहत होते आणि त्या दहशतवाद्यांकडनं बॉम्ब बनवण्यासारखी कार्यशाळा त्या ठिकाणी सुरू होती. सभापतीमध्ये जुलै 2023 मध्ये ATSने एक धाड टाकले आणि त्या ठिकाणी मुंबई, पुणे, गुजरात या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणारे आरोपी पकडले. तेही त्या भागामध्ये त्या ठिकाणी काय सापडलं सभापती महोदय? बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, ड्रोन मटेरियल. त्या आरोपींनी जे बॉम्ब घडवले त्याचा बॉम्बस्फोट करण्यासाठी पश्चिम घाटाची जाण्याची चाचणी मार्च 2024 मध्ये दहशतवाद्यांची कोंढव्यामध्ये एक इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया ISIS नावाची संस्था, त्याचा एक दहशतवादी त्या ठिकाणी सापडला. ऑगस्ट 2024 मध्ये सभापतीमध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज त्या भागामध्ये सापडलं. भाड्याच्या 3 मजली इमारतीमध्ये 3788 सिम कार्ड, मोबाईल, वायफाय राउटर, लॅपटॉप अशी अनेक साहित्य सापडली. सभापतीमध्ये हे टेलिफोन एक्सचेंज यासाठी की त्यांचे आंतरराष्ट्रीय कॉल्स हे भारतीय गुप्तचर यंत्रणेला सापडू नये यासाठीच. सभापतीमध्ये जून 2025 रोजी 4 बांगलादेशी घुसखोरांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. सभापतीमध्ये ISISची पुण्याची स्लीपर सेल, 11 दहशतवादी त्या भागामध्ये, एका निष्णात डॉक्टरांचा सुद्धा समावेश त्या दहशतवादीमध्ये होता. सभापतीमध्ये इतकी मोठी दहशतवादीची चळवळ, देशविरोधी घटना या मुवमेंट त्या ठिकाणी कोंढवा खुर्द आणि मिठानगर या परिसरामध्ये सुरू आहे. आणि म्हणून एक सभापती महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी, देशवासियांनी बलिदान दिलं, त्याच स्वातंत्र्य दिवशी पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा त्या भागामध्ये झाल्या.
मार्च 2025मध्ये एका कॉलेजमधल्या तरुणींनी कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या. सभापती महोदय, मागच्या महिन्यामध्ये किरकोळ सोसायटीचा वाद एका सोसायटीमध्ये झाला आणि हजारोंच्या संख्येने जमाव 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी जमा झाला आणि त्या ठिकाणी मोठी दंगल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. सभापतीमध्ये या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे तर झालेलेच आहेत, परंतु सभापतीमध्ये या 3 वर्षामध्ये या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विनापरवाना 45 गुन्हे दाखल झाले शस्त्राचे, विनयभंगाचे 160 आणि बलात्काराचे 108. काय अपेक्षा आहे तुम्हाला? सभापतीमध्ये अपेक्षा हीच आहे की या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास 9 लाख लोकसंख्येचा भाग आहे. त्या ठिकाणी देशविरोधी घटना वारंवार घडत आहेत, दहशतवादी त्या ठिकाणी सापडत आहेत, ते भाड्याच्या खोल्यामध्ये राहत आहेत, ती वस्ती खूप लोकसंख्येने भरलेली आहे आणि मग अशा वेळेस त्या पोलीस स्टेशनच्या यंत्रणेवरती ताण येतो आणि म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की या भागाची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि त्या भागातला सामान्य आणि प्रामाणिक नागरिक सुरक्षित राहण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहोत का? ज्या पद्धतीनं मालेगाव या ठिकाणी विशेष सुरक्षा अधिकार देऊन अप्पर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली विशेष सुरक्षा कक्ष स्थापन केलेला आहे, तसा सुरक्षा कक्ष आपण स्थापन करणार आहात का? या पोलीस स्टेशनचा ताण पाहता पोलिसांची संख्याबळ वाढवण्याची आवश्यकता आहे, ती आपण वाढवून द्यावी ही माझी विनंती आहे. नवीन काही पोलीस चौक्यांची आवश्यकता आहे, ज्या कमिला, मिठानगर, शिवनेरीनगर, काकडेनगर या भागामध्ये 4 नवीन पोलीस चौक्यांची करण्याची आवश्यकता आहे, त्याला मनुष्यबळ देण्याची आवश्यकता, ते आपण कराल का? आणि 24 तास सशस्त्र पोलीस गस्त SRPFच्या माध्यमातून रिझर्व्ह स्ट्रायकिंग मोबाईल व्हॅन कायमस्वरूपी आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत का? CCTVचे जाळे निर्माण करणार आहोत का? अशा उपाययोजना करून त्या भागातल्या सामान्य गोरगरीब नागरिकांना संरक्षण देण्याची विनंती आपल्याला. मंत्री महोदय स्पेसिफिक. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिली आहे, आपल्याला कल्पना आहे की साधारणतः सदस्यांनी दिलेली माहिती ही खरी मानूनच आपण कारवाई करत असतो. त्या अनुषंगाने सन्माननीय सदस्य योगेश टिळेकर यांनी महत्त्वाची माहिती इथे सभागृहाला दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ब्रीफिंग घेत असताना देखील ज्या काही तिथली माहिती आमच्यासमोर आलेली आहे. आताच काही महिन्यांपूर्वीच एक कौतुक करण्यासारखे आहे की आपल्या एका कॉन्स्टेबलने एक संशयित व्यक्ती त्याला दिसली, त्याने त्याला ताब्यातमध्ये घेतलं, ATSने तपास केल्याच्या नंतर त्याच्या बाकीच्या ज्या गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर आता तो तपास आता NIAकडे गेलेला आहे. जे योगेश टिळेकर म्हणतात त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य नक्कीच आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आवश्यक असल्यास त्या ठिकाणी हवं सुद्धा कोमिंग ऑपरेशन देखील आम्ही करू आणि अशा घटना तिकडे का वारंवार घडत असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला आळा घालण्याचा आम्ही नक्कीच इथे प्रयत्न करू. दुसरी आपली मागणी होती की अपर पोलीस आयुक्तालय तिथे सेपरेट व्हावं अशी आपली मागणी आहे. त्या अनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांची देखील मी स्वतः चर्चा करेन आणि तिथले CP आहेत त्या CPंना या बाबतीमधल्या सूचना ह्या नक्कीच देण्यात येतील. त्यांचा अहवाल देखील आपण मागवून घेऊ की आवश्यक असल्यास ती देखील आपण कारवाई तिथे करू. संख्या तिथे वाढवण्यात येईल आणि दुसरी आपली नवीन पोलीस चौक्या तिथे व्हाव्या अशी आपली जी मागणी आहे. त्या अनुषंगाने देखील पोलीस आयुक्तांना आजच त्या बाबतीमधल्या सूचना ह्या देण्यात येतील. आवश्यक असल्यास चौकी देखील आपण तिथे वाढवू आणि तिथे SRPFच्या माध्यमातून तिथे एक पोलीस व्हॅन ही तिथे कायमस्वरूपी असावी अशी आपली मागणी आहे. आवश्यक असल्यास ती देखील आपण तिथे प्रोव्हाइड करू. एकंदरीत या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, आता हाच स्पेसिफिकली जे लक्षवेधीमध्ये आपण उत्तर दिलेलं आहे हा तपास आपण NIAकडे वर्ग केला एका केसचा, परंतु ATS देखील आपलं तिथलं बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे आणि ॲक्टिव्हली ह्या संबंध भागामध्ये योग्यरित्या तिथे कारवाई करते आहे. आपल्या मागणीनुसार ज्याचा मी आता इथे उल्लेख केलेला आहे, ज्या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या पूर्तता करून त्या भागामध्ये ह्या अशा घटना घडणार नाहीत किंवा देशाच्या विरोधामध्ये घोषणा देणारे जे आपण त्याचा इथे उल्लेख केला आहे की तिथे मोर्चा तिथे काढला गेला होता आणि तिथे घोषणा दिल्या गेल्या होत्या, नक्कीच त्याची देखील आम्ही चौकशी करून त्याच्यावरती देखील योग्य ती कारवाई आम्ही करू. धन्यवाद. 5वी लक्षवेधी मी रेग्युलर ह्याच्यावरती घेतो, काय काळजी करू नका. सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12